मला लहानपणापासून क्रिकेटची आवड, परंतु मी क्रिकेट नाही खेळू शकलो जास्त। आणि नाशिकमध्ये लोकमत आणि NDSA हा जो उपक्रम सुरू केला 2012ला, तेव्हापासून माझी टीम आहे अथर्व रॉयल। NPL एक हा प्लॅटफॉर्म आहे की वरती महाराष्ट्र प्रीमियर लीग होते, प्लस स्टेटच्या काही मॅचेस होतात, T20 पण आता ओपन प्लेयर्सला आहे, तर इथून एक एक्सपोजर आहे की इथं चांगला परफॉर्मन्स केला तो वरती सिलेक्टर्स वगैरे बघतील। NPL हा खूप मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे तसं पाहिलं तर, म्हणजे हा मागच्या 12 वर्षापासून आहे की नाईट क्रिकेट म्हणा किंवा कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट हे खेळण्यासाठी हा एकुलता एक प्लॅटफॉर्म आहे आता सध्या तरी। NPLमुळे काय आलं, दुसरा एक ऑप्शन तयार झालेला आहे मुलांसाठी। पहिले कसं होतं, डिस्ट्रिक्ट खेळायचं, डिस्ट्रिक्टसाठी खेळायचे, पण डिस्ट्रिक्टसाठी 15 किंवा 20च मुलांची निवड व्हायची। पण NPLमध्ये कसं होतं की 15-15, 16-16 मुलं एका टीमकडनं जातात, 6-7 टीम असतात, त्यामुळे ॲट ए टाईम 90 ते 100 मुलांना चान्सेस क्रिएट होतो। चांगली एक्साइटमेंट आहे आणि चांगले सिनियर्स पण खेळायला येणार आहे। त्यांचा जो एक्सपिरियन्स त्यांनी आहे त्यांचा, जो आम्हाला चांगला एक शिकायला मिळेल। आणि जे सत्यजित बच्चा दादा आहे वगैरे, अजून मूर्तिजा दादा आहे वगैरह, त्यांच्यासोबत खेळायला चांगलं मजा येईल। NPL एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है, जहाँ पे जैसे NPL नासिक प्रीमियर लीग हो गया, एंड हम सब नासिक के जो बेस्ट प्लेयर्स होंगे वो एक 6 टीमें डिवाइड होकर खेल रहे हैं, तो उसमें हम सबको एक अच्छा प्लेटफॉर्म मिला है कि हम अपना बेस्ट लाए, लोग हमें देखें, हमारे परफॉर्मेंस को देखें, जो हम साल भर इतनी प्रैक्टिस करते हैं, ओनर्स जो हमें चांस देते हैं, कोचेज़ जो हमें इतना बैक करके मोटिवेट कर रहे हैं, हमारे जो कैप्टन है हमें जो इंसाइट्स देंगे, मेन जब हम मैच खेलेंगे तो वहाँ से सीखना क्या है और हम हमारा बेस्ट कैसे दे सके टीम को जिताने के लिए, वो सबसे इम्पॉर्टंट है। तो ये बहुत अच्छा प्लॅटफॉर्म आहे। आमची ऑप्शन खूप चांगला झाला आहे। आम्हाला जसं ज्या प्लेयरांसाठी आम्ही ट्राय करणार होतो तेच प्लेयर आम्हाला भेटले, कारण की आम्ही सगळे सिनियर्स, ऑलमोस्ट आमच्या टीममध्ये 90% सिनियर्स आहे आणि 2-3 नवीन मुलं आहे। तर आमचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे, कारण की आम्ही सिनियर्स खूप वर्षापासून सोबत खेळतोय, तर आमचा तो कॉम्बिनेशन खूप चांगला झाला आहे जेल। मेरा प्लान है कि बस NPL के मैचेस अच्छे हो और मुझे वो देखने जाना है, और मेरा फेवरेट प्लेयर है विकास वाघमारे। आता 8वां सीझन आहे NPLचा, कारण बरेचसे नाशिकचे नावाजलेले खेळाडू खेळताय टुर्नामेंट, जसं सत्यजित दादा आहे, मूर्तू भैया आहे, मग त्यांच्याबरोबर खेळायला आम्हाला खूप छान वाटतं। एक चांगला IPL एक फील आहे, एक चांगला एक्सपिरियन्स येतो, तर मग खूप छान वाटतं। थोडं प्रेशर असतं, पण तो क्राऊड येणार बघायला, त्यात चांगले रन्स करणं, टीमला जिंकवून देणं, हे खूप चांगलं वाटतं। या प्लॅटफॉर्ममधून आमच्या नाशिक जिल्ह्याचे 2 प्लेयर आज IPLमध्ये खेळत आहेत। याचं योगदान आमचं नाशिक जिल्हा संघटना आणि लोकमतला जातं, कारण काय, त्यांनी हा प्लॅटफॉर्म जर उभा केला नसता तर बरेच प्लेयरांना ह्या गोष्टी समजल्या पण नसत्या। ही टुर्नामेंट आता झाली त्याच्यामुळे सगळ्या मुलांना खूप उत्साहाने आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं, आणि त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही पण एक सामावून गेलो आहे। आम्ही त्या आनंदामध्ये अशी टीम आमची पण एक चांगल्या पद्धतीने बांधली की त्या टीममध्ये आम्हाला जे चांगले बॅट्समन पाहिजे, एक चांगला आयकॉन, जो मागच्या वर्षी विनर होता तो आयकॉन आम्हाला मिळाला। हे आम्हाला त्याचा फायदा आता ह्या टुर्नामेंटला ह्यावर्षी आम्हाला खूप चांगला होईल, कारण तो आयकॉनच असा आहे की तो ऑलरेडी स्टेट खेळलेला आहे, आणि आज त्याचा फायदा आम्हाला पुढे नक्कीच होणार आणि ह्यावर्षी काहीतरी वेगळं असेल। ये जो NPL का सिलेक्शन प्रोसेस होता है, इसमें हम पिछले 2 साल के जो टूर्नामेंट होते हैं, उसमें जो 20-20 ओवर्स के टूर्नामेंट होते हैं, उसमें से हम प्लेयर सिलेक्ट करते हैं। एक हमारा क्रिक हीरोज़ भी ऐप है, उसमें भी रैंकिंग होती है 1 to लेके 10, और जो से बॉलर्स की इसकी, तो वो भी इसको कंसिडर किया जाता है। अच्छा, जब NPL होता है तो इसके पहले हम एक लेट बालेकर ट्रॉफी ऑर्गेनाइज करते हैं, जिसमें हम रूरल के बच्चों को भी इंक्लूड करते हैं। उसके लिए हम वहाँ पे जाके, हमारे जो और भी सिलेक्शन कमेटी में जो बंदे हैं वो जाते हैं वहाँ से, और वहाँ से भी हम जो बेस्ट रूरल के प्लेयर्स हैं उसको भी इंक्लूड करते हैं, और उसमें से वो जाके एक बालिका ट्रॉफी ऑर्गेनाइज होती है। उसके अंदर से फिर हम जो अच्छा खेले हैं और जो हमारा क्रिक हीरोज़ है या फिर 2 साल के जो ये हैं प्रोसेस, उसमें से हम प्लेयर सिलेक्ट करते हैं। अब की बार के जो NPL हो रहा है, इसमें हमने 170 प्लेयर सिलेक्ट किए हुए हैं, और इसमें 6 टीम्स हैं, जिसमें हर टीम में 15 प्लेयर जाएंगे, तो 90 प्लेयर्स जो हैं वो सिलेक्ट हो जाएंगे इसमें NPL के लिए। फिल्डिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असणार आहे। याच्यासाठी आम्ही जे यंग मुलं आहेत, जे आता करंट परफॉर्म करत आहेत, ह्या मुलांना आम्ही घेण्याचा जास्त करून प्रयत्न केला आहे या ऑप्शनमध्ये, आणि काही एक्सपिरियन्स प्लेयर पण आम्ही त्याच्यात घेतलेले की जेणेकरून त्या एक्सपिरियन्स प्लेयर्स त्या यंग मुलांसोबत खेळतील आणि त्यांचा एक्सपिरियन्सचा फायदा त्या यंग मुलांना मिळेल आणि टीमला जिंकण्याचा महत्त्वाचा रोल प्ले करतील। बेसिकली काय होतं की त्यांची जी कॉम्पिटिशन असते, आपण मॅच करायला बघतो, एक्सपिरियन्स वाईज पण ते आपल्या पुढे असतं, बट आपण त्यांना एक कॉम्पिटिटिव्ह चांगलं खेळलो किंवा त्यांच्या ज्या गेम प्लॅन्स आहेत, गेम टॅक्टिक्स आपण त्यात थोडा रीड केलं, मग त्यामध्ये आपल्याला जे
मॅचमध्ये आपल्याला मॅच प्रिपरेशन पाहिजे असतं ते कवरअप होतं. एखादा बॉलर आहे आणि तो एक्सपिरियन्स वाईज खूप चांगला आहे, मग त्याच्या एरियाज काय असतात, तो कुठल्या याला किती बॅट करतोय, कुठले बॉल्स टाकतोय, तर त्याने मी ॲज अ बॅट्समन हा विचार करेल की मी त्या बॉलला कसं डॉमिनेट करेल. त्याचा मला एक्सपिरियन्स वाईज खूप फायदा होईल. आणि चांगले प्लेयर खेळले तर आपोआप एखादा यंगस्टर असेल त्यांना डॉमिनेट करायचा असेल तर तो पण चांगला प्लेअर होऊन जातो. आमचे जे कोच आहे शिरसाट सर आणि ठाकूर सर यांनी फार बॅलन्स संघ निवडलेला आहे. आमचे जे कॅप्टन आहे ते महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात रणजीमध्ये, तर ते सत्यजित बच्छाव जे आमचे आयकॉन प्लेअर कॅप्टन आहे, तर त्यांच्याकडनं आम्हाला फार अपेक्षा आहे. टीमचं कॉम्बिनेशन आमचं आता कसं झालं, ऑप्शनमध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं ते आम्ही 100% निवडलं गेलं. आमचं जर समजा मॅचेसचं जर बोललं तर आता मॅचेस जे सुरू होत आहेत त्याच्यामध्ये लॉट्स पडलेत, त्या लॉट्सप्रमाणे आमचे 3 मॅचेस नाईटला आहेत, 2 मॅचेस डेमध्ये आहेत. आणि आमची 6 तारखेला मॅच असल्यामुळे आम्हाला बराच कालावधी मिळणार आहे. बाकीच्या टीमपेक्षा आम्हाला थोडासा 1 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा वेळ जास्त मिळतो प्रॅक्टिस सेशनसाठी. आपल्या 3 मॅचेस नाईटमध्ये आहे. ऑब्व्हियसली टॉस खूप इम्पॉर्टंट आहे, ड्यू फॅक्टर येतो, तर ते सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही टीम कॉम्बिनेशन बनवू आणि त्याचप्रकारे आम्ही प्रॅक्टिस सेशन पण प्लॅन केलेले आहे. सगळ्यात पहिले तर मी थँक्यू बोलेल नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला आणि मिस्टर संजय मराठे सरांना की ज्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. आत्ता आमच्या रिसेंटली ऑप्शन झाले आहेत, खूप चांगले प्लेयर्स त्याच्यामध्ये आम्ही आता पिक केले आहेत. आणि प्रिपरेशन तर हेच असणार आहे, विनिंग कॉम्बिनेशन नेहमी सेट करायचा आम्ही प्रयत्न करतो. माझ्याबरोबर जो एक्सपिरियन्स आहे MPLचा महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पण, तर तो थोडाफार वापरायचा आम्ही इथे प्रयत्न केला आहे. आणि त्या अकॉर्डिंग आम्ही जे कॉम्बिनेशन बसवायचा प्रयत्न केला आहे. लवकरच नाशिककरांना याची खूप मोठी मेजवानी मिळणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांना खूप चांगला एंटरटेनमेंट मिळेल. IPL सारखाच थरार त्यांना नक्कीच नाशिकमध्ये लवकरच बघायला मिळेल. ऑप्शनमध्ये जे आम्हाला प्लेयर्स पाहिजे, जे आम्ही शॉर्ट लिस्ट केली होती प्लेयरची 43 प्लेयर्सची, त्यातून आम्हाला 15चा स्कॉट सिलेक्ट करायचा होता. मोस्ट ऑफ प्लेयर आम्ही तेच घेतले जे आम्हाला पाहिजे होते. आणि सरांची आमची स्ट्रॅटर्जी एकच होती की यंगस्टर जे मुलं आहेत जे कंटिन्युअसली टचमध्ये आहे तर त्यांना आम्ही पिक केलेलं होतं. त्यामुळे आमची जी टीम आहे ती प्रॉपर बॅलन्स टीम केली आहे. आमच्या टीमचं कॉम्बिनेशन तर खूप चांगलं आहे, बॅलन्स टीम आहे. आणि खरं तर आमचा कॅप्टन सत्यजित दादा आहे, तर त्याला खूप एक्सपिरियन्स आहे, तो टीमला खूप चांगलं हँडल करेल. आणि आमचे मुलं सगळे यंग आहेत आणि मोटिवेटेड आहेत सगळे, आणि सगळे चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळून आलेले आहेत. तर मग मला हीच अपेक्षा आहे की टीम खूप चांगलं करणार, आम्ही ह्या वर्षी नक्कीच जिंकणार. एक्सपिरियन्स आणि जे यंग प्लेयर्स आहे हे दोघांचं कॉम्बिनेशन हे ऑलवेज असंच असायला पाहिजे की संघ जिंकण्यासाठी जी जी छोटी छोटी गोष्टी आहे हे त्याला पास ऑन केलं गेलं पाहिजे की कुठल्या पद्धतीमध्ये कुठल्या सिच्युएशनमध्ये यंग प्लेयर्सनी कसं त्यांचा रोल प्ले करायला पाहिजे. हे एक्सपिरियन्स प्लेयरच सांगू शकतो, कारण त्याला अनुभव असतो. तो अनुभवाचा फायदा ह्या ज्युनियर्सला भेटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही त्या सिनियर प्लेयरच्या छोट्या छोट्या गोष्टीचा सांगतो त्या गोष्टीचा फायदा घेतला तर तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या क्रिकेटिंग ॲबिलिटीमध्ये, त्याच्यानंतर जिंकण्याच्या माइंडसेटमध्ये तुमचा फरक पडत असतो. टीममध्ये जर कॅप्टन चांगला असला, एक्सपिरियन्स असला, तर एक असतो रिस्पेक्ट. ऑटोमॅटिकली जे ज्युनियर्स असतात त्यांना त्या कॅप्टनप्रती तो रिस्पेक्ट असतो आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळं कॅप्टन एक्सपिरियन्स असल्यामुळं तो त्यांच्याकडनं सगळं काढून घेणार, जे एक्सपेक्टेड परफॉर्मन्स आहे तो. यंग लेग्स आहे, फिल्डिंग सेशन्स आहे, फिल्डिंग आहे, फिल्डिंग डिपार्टमेंट झालं किंवा अदर ऑल्सो बॉलिंग झालं किंवा बॅटिंग झालं, तर त्याचा बेनिफिट 100% होणार आपल्या टीमला. पहिल्या दिवसापासून हेच बोलणं झालं की तुम्ही बिंदास फ्री राहा. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा आमच्याकडनं काही इनपुट भेटत असेल तर बिंदास विचारा आम्हाला. आणि आम्ही त्यांना काही असं प्रेशर नाही ठेवलं की तुम्ही आमचे लहान आहे. आम्ही सगळ्यांना सगळी पूर्ण टीम सेम आहे, सगळे प्लेयर एकच लेवलचे आहे, कारण की सगळे एका स्टेजवर खेळणार आहे. तर बिंदास राहा आणि एन्जॉय करा गेम. जर तुमच्याकडे स्किल आणि फिटनेस ह्या जर दोन्ही गोष्टी असतील तर तुम्ही एक्स्ट्रीम लेवलला पोहोचू शकतात. राहिला डिसिप्लिनचा प्रश्न. डिसिप्लिन तुम्ही बॉलिंगमध्ये असणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर तुमच्या बॅटिंगमध्ये डिसिप्लिन असणं आवश्यक आहे. तुम्ही ग्राउंडमध्ये तुमचा बिहेवियर तुम्ही टीमसाठी कसं करू शकतात, कुठल्या सिच्युएशनमध्ये टीम आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्या सिच्युएशनमधलं टीमला कसं बाहेर काढणार हे तुमच्यात डिसिप्लिन असेल तरच तुम्ही टीमला पुढे नेऊ शकतात. फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा गेम आहे, फास्ट गेम आहे. फास्ट गेम असल्यामुळं पोरांना तेवढं फिट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कंटिन्यूस मॅचेस येणार, पण टीम निवडताना आपण जर यंग टीम निवडलेली आहे तर दे हॅव दॅट स्ट्रेंथ अँड स्टॅमिना. अँड ऑफकोर्स वी ऑल आर लुकिंग आफ्टर द टीम ओनर आहे, बाकी आपण सगळे आहे, फिजिओ असतात, ट्रेनर असतात, ते सगळं काळजी घेतात पोरांच्या फिटनेसची आणि ते खूप हेल्प करतं मुलांना. व्हॉट आय से इज डिसिप्लिन, दॅट इज इम्पॉर्टंट वाईल हॅव्हिंग फूड. आणि बाकीचे जे डे टू डे लाईफ आहे ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्याने या मुलांना खूप हेल्प होते.
की आपण फिट कसं राहायचं, मॅच फिट कसं राहायचं, इंजरीज कमी येते त्याच्यात. क्लायमेट आणि सॉईल खूप मॅटर करतं, नो डाऊट. बट आपण आत्ता नाशिकचा जर का इतिहास बघितला असेल, रणजी ट्रॉफी टीम झाल्या किंवा कोणी पण, तर नाशिक हा नेहमी बॅटिंग पॅराडाईज म्हणून ओळखला गेला आहे. सो नाशिकची विकेट कधी बायस नाही राहिली कोणत्या गोष्टी करता. नाशिकची विकेट ही नेहमी न्यूट्रल वाटली आहे मला तरी बेसिकली. सो त्या अकॉर्डिंग आम्ही ते पण डोक्यात ठेवलं आहे की कॉम्बिनेशन कोणत्या पद्धतीने जायचं आहे. आणि यावेळेस सगळ्यात जास्त की फॅक्टर आम्ही हा ठेवला की यंगस्टरवरती जास्त फोकस केलेला आहे. मला असं नाही वाटत की वन साइडेड विकेट कधी परफॉर्म करेल, कारण की नाशिकला आपल्याकडे एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे, आपल्याकडे क्युरेटर्स पण खूप चांगले, आपले विकेट्स नेहमी चांगल्या प्रिपेअर होतात. आणि गोल्फच्या ग्राउंडवरती आपण आत्तापर्यंत बघितलं, रणजी ट्रॉफी असेल किंवा एज ग्रुपवाल्या मॅचेस जे आपण झाल्या आहेत, सगळीकडे बॅटिंगसाठी पण खूप चांगली विकेट होती आणि बॉलिंगसाठी पण खूप चांगली विकेट आहे. सो विकेट खूप बॅलन्स असते. आजकालची यंग जी जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये फिअरलेस क्रिकेट आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा आहे. कारण आधी क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं जात होतं, तर आता टोटली वेगळं क्रिकेट आहे. जसं आपण ऑस्ट्रेलियाला बघतो की ते पहिल्यापासून ज्या फिअरलेस क्रिकेट खेळत आहेत, आत्ता आपल्याकडे ते फिअरलेस क्रिकेट आहे. आता आपण जे फिअरलेस क्रिकेट खेळतो आहे त्याच्याने आपण सगळ्या जगावर राज्य करतो आहे. आता T20मध्ये आपण एकदम टॉपला आहात भारताची टीम. त्याचं कारणच ते आहे की जी यंगस्टर आहेत ते फिअरलेस क्रिकेट खेळत आहेत, मग ते बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो. मी प्रत्येक खेळाडू जे यंगस्टर्स आहेत त्यांना पण हे सांगतो, जर तुमच्याकडे स्किल असेल तरच तुम्ही तो एक्स्ट्रीम लेवलला पोहोचू शकता. जसं मी मगाशी बोललो की मुलांकरता हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि गेले सातत्याने लोकमत हे खूप वर्षांपासून मुलांना हा प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी स्वतः पहिलं वर्ष जे होतं NPLचं, त्यावेळेस मी स्वतः सेम टीमला खेळलो आहे ॲज अ विकेटकीपर बॅट्समन. आणि 2 वर्ष मी त्यांच्याकडे स्वतः संदीप फाउंडेशनलाच खेळलो आणि फॉर्च्युनेटली मला परत चान्स मिळाला की आता त्यांना ॲज अ कोच त्यांच्याबरोबर काम करायचं. सो मी माझ्या लाईफमध्ये खूप सारे ड्रास्टिक चेंजेस बघितले आहेत या प्लॅटफॉर्ममुळे. आणि सेम मी एक्सपेक्ट करतो की या मुलांनी पण तेवढंच पॉझिटिव्हली जर का त्याला घेतलं तर नक्कीच. कारण की जेवढ्या पण आत्तापर्यंत लीग्स होत आहेत, आपण बघतो आहे प्रिव्हियसल्या लीग्स ज्या आपण कोणत्या पण डिस्ट्रिक्ट्समध्ये झाल्या आहेत, जसं MPL होतं आहे किंवा काय पण, तर त्या लोकांचे स्काउट्स जे आहेत, IPLचे स्काउट्स झाले, जसं आता IPLचे स्काउट्स हे MPLच्या वेळेस असतात, तसंच MPLचे स्काउट्स हे NPLच्या वेळेस नक्कीच येणार फॉर शुअर. कारण की NDCA याला म्हणजे समीर सर झालं, विनोद सर झालं, या गोष्टीला प्राधान्य देणार म्हणजे देणार. ते लोक नक्कीच इन्व्हाइट करणार या लोकांना. याच्यामुळे आपल्या नाशिकच्या मुलांना महाराष्ट्र लेवलवरती पण चान्सेस मिळणार, जेणेकरून त्यांना MPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती पण खूप चांगला चान्स मिळायची अपेक्षा मी पण ठेवतो आहे. मुलं आपल्याकडे खूप होतकरू आहेत, खूप मेहनती मुलं आहेत जे करत आहेत, सातत्याने ते स्वतःच्या वरती काम करत आहेत, खूप चांगलं बनत आहेत. जसं आपण बघतो आहे सत्यजित बच्चा झालं, मुर्तुजा ट्रंकवाला झालं, यासर शेख झालं, हे कुणाल कोटावदे, असे हे खूप चांगले प्लेयर्स आहेत जे आत्ता ऑलरेडी महाराष्ट्राला ऑलरेडी जे खेळत आहेत. आणि या लोकांना बघत जे ज्युनियर्स आहेत त्यांच्याबरोबरीने जेव्हा हे मुलं खेळणार आहेत त्यावेळेस त्या ज्युनियर्सला हा चान्स मिळणार आहे की त्यांच्या बरोबरीने येण्याचा प्रयत्न करणं आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन करणं आणि या मुलांसारखं स्वतःला इम्प्रूव्ह करून स्वतःचं नाव महाराष्ट्रात कुठेतरी कमवण्याची एक संधी खूपच चांगल्या पद्धतीने मिळणार आहे या लोकांना. जेवढं परफॉर्म करू तेवढं चांगलं राहील. MPL पण चान्स राहील. MPLला पण जेवढं परफॉर्म करू तेवढं MPLला पण सिनियर्स बघतील आणि पिक करतील. नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी की एवढे मोठे स्टेजवर खेळणं, एवढी पब्लिक राहते बघायला, मॅचेस लाईव्ह राहत आहे, नाईटचे मॅचेस राहत आहे, तर त्यांना खूप चांगला चान्स आहे की त्यांचा गेम दाखवण्याची खूप त्यांना मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ते त्यांच्या फ्युचरसाठी चांगलं आहे. ते त्यांच्या फ्युचरला कॉन्फिडन्स देईल की पुढे डिस्ट्रिक्ट झाला, स्टेट झाला, IPL झाला, त्यांच्यासाठी ते कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. उधर जाके हमें वो इंटरनेशनल प्लेयर है, रणजी प्लेयर है, तो उनसे देखने मिलेगा कि कैसे खेलते हैं वो लोग, उनकी स्ट्रॅटेजी क्या होती है. सिलेक्टर कोचेस यांचे लक्ष असतं, वर्षभरात मुलं खेळतात, त्याच्यात सिलेक्टरांचं पण लक्ष असतं. त्याच्यामुळे त्यांनी आत्ता जरी आपल्याला संधी नाही भेटली त्यांनी खचून न जाता पुढच्या वर्षाच्या तयारीसाठी चांगलं जोमाने खेळलं पाहिजे. ये साल तो चांस नहीं मिला बट अगले साल ट्राई करूँगा खेलने का और ये अच्छा प्लेटफॉर्म है, इधर से चांस मिल सकता है MPL के लिए. संदीप फॅल्कन्स को सपोर्ट करूँगा. सर की टीम है, अच्छा करेगी. NPL मला बघायला पण खूप आवडेल आणि पुढे जाऊन मी मोठं झालं मला NPLमध्ये सहभागी व्हायला आवडेल, त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल. जसे महाराष्ट्राचे पण प्लेयर आहे सत्यजित बच्चा वगैरे, त्यांच्याकडनं बघून मी प्रोत्साहन घेऊन त्यांच्यासारखंच खेळायला बघेल आणि त्यांच्यासारखं मोठं क्रिकेट खेळेल. हमारा जो आइकन प्लेयर सत्यता, ही इज़ द मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर इन नासिक. सब नासिक में जो भी क्रिकेट खेलता है उनके बारे में सुन के चालू करता है, या जो खेल रहे साथ में उनके साथ खेल के हम सोचते हैं कि उनकी तरह खेलेंगे, उनके साथ खेलेंगे एक बड़े प्लेटफॉर्म में. तो हमारा आइकन भी वही है और हमारा कैप्टन भी वही है.
तो बहुत अच्छा एटमॉस्फेयर है, हमारे ओनर बहुत सपोर्टिव है, हमारे कोचेस बहुत सपोर्टिव है. माझा फेवरेट प्लेयर सत्यजित बच्चा आहे. तो आमच्याच क्लबकडनं मोठा झालेला आहे. महाराष्ट्राला खेळलेला रणजी ट्रॉफी. तो आमच्या क्लबला येत राहतो. त्याच्याकडनं बघून आम्ही शिकत राहतो क्रिकेट खेळायला आणि NPLला बघायला पण खूप आवडेल. आणि जसं म्हणायला गेलं NPLमध्ये यासर शेख पण आहे. त्याच्याकडनं त्याची बॅटिंग मला खूप आवडते. IPL होता है इंडिया में, तो वो तो इंटरनेशनल लेवल पे है बेसिकली. उसके बाद एक स्टेट लेवल पे होता है जो हमारे महाराष्ट्र, उसको बोलते हैं MPL, महाराष्ट्र प्रीमियर लीग. अब ये जो हमारा NPL हो रहा है ये डिस्ट्रिक्ट लेवल पे होता है. इसमें बच्चों का फ़ायदा ये है कि जैसे बड़े बड़े प्लेयर्स हैं, सत्यजीत बच्चा है, मुर्तुज़ा ट्रंकवाला है, ये जो रणजी ट्रॉफी खेल रहे हैं, इनके अंडर में इनको खेलने मिलता है. ये जो 90 प्लेयर्स आते हैं बेसिकली, इसमें सब क्रीम प्लेयर्स ही सिलेक्ट होते हैं और जाके 6 टीम बनती है. तो ये ऐसा मौका सब प्लेयर्स को नहीं मिलता है. हमारी जो डिस्ट्रिक्ट की टीम होती है उतना ही होता है, पर यहाँ पर सब मिक्स होने वाले हैं. तो जो डिस्ट्रिक्ट नहीं भी खेले और जिन्होंने साल भर परफॉर्मेंस किया है वो प्लेयर लोगों को भी हम ले रहे हैं. तो उनको एक अनुभव मिलेगा कि इनके अंडर खेलने का इसमें, और इसमें वो परफॉर्मेंस अच्छा करते हैं अगर NPL में, तो फिर हम उनको डिस्ट्रिक्ट लेवल पर भी सोचते हैं, क्योंकि भाई उन्होंने एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्म किया है NPL में. तो जो बच्चे डिस्ट्रिक्ट नहीं खेलते तो उनको भी हम डिस्ट्रिक्ट लेवल पर कंसिडर कर सकते हैं अगर वो कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी करें. तो ये एक एडवांटेज है. और एक उनको एक बैकग्राउंड मिलता है कि जो नासिक प्रीमियर लीग है ये वन ऑफ द मोस्ट प्रीमियर लीग है नासिक की. इसमें सबका ध्यान रहता है ऑल ओवर. और इसमें कैसा है कि 10 दिन पेपर में सब आते रहता है, सबके स्कोर आते हैं. तो एक वो अलग ही माहौल है. जैसे एक महाराष्ट्र प्रीमियर लीग होती है उसी तरीके का माहौल यहाँ अपना नासिक में हो जाता है. तो एक प्लॅटफॉर्म मिलता है बाकी बच्चों को खेलने का. हे स्टेज जे आहे ते हे जे मुलं आहेत आम्ही जे सिलेक्शन केलेले हे वर्षभर एकत्र खेळतात. त्यामुळे असं काही नाही, त्यांच्यामध्ये पण स्पोर्ट्समन स्पिरिट तेवढंच आहे. ॲक्च्युली तसं पाहिलं तर सर्व टीमचे प्लेयर्स एकत्र येतात, एका ठिकाणी येतात, जातानाही ते बरोबर जातात. त्यामुळे त्यांनी सर्वांनी त्यांच्या टीमसाठी खेळावं. ते त्यांनी त्यांचं मैत्री ही ग्राउंडच्या बाहेर ठेवावी. परंतु ते ग्राउंडमध्ये आल्यावर त्यांनी टीम जी आहे आपली अथर्व रॉयल किंवा जी काही कोणती टीम असेल त्या टीमशी त्यांनी एकनिष्ठ राहावं, ही माझी प्लेयर्सकडनं अपेक्षा आहे. आपल्या नाशिकच्या मुली खूप काही चांगलं लेवलला क्रिकेट खेळत आहेत आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगला वुमन्सच्या ह्या रिप्रेझेंट करत आहेत. जर NDCAने ठरवलं तर मला असं वाटतं वुमन्स NPLसुद्धा ही नाशिकमध्ये होऊ शकतं. जेणेकरून काय होईल की जे यंग जनरेशन आहे मुलींची ती त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलींचं क्रिकेट जे आहे ते अजून वाढण्याला मदत होईल. कारण आता सगळीकडे मुलींची संख्या जी क्रिकेट खेळण्याकडे वाढलेली आहे. आधी क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ म्हणून बघितला जात होता, पण हा क्रिकेट हे मुली पण खेळू शकतात. या आता आपल्या भारताने जो वर्ल्ड कप जिंकला आहे त्याच्यामुळे ते सिद्ध झाले की मुलीसुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्यांच्यामध्ये पण मुलांना एवढंच कॅपेबिलिटी आहे, मुलांना एवढंच फिटनेस आहे आणि मुलांना एवढेच ते मोठे मोठे शॉट्स मारू शकतात आणि चांगलं क्रिकेट खेळू शकतात असं मला तरी वाटतं. आणि मला नक्कीच खात्री आहे की NDCA याचा विचार करेल आणि मुलींसाठी सुद्धा NPL लवकरात लवकर सुरू करेल. एक वुमन्स प्रीमियर लीग पण नाशिकमध्ये सुरू करावी लोकमतकडनं तेवढी मला एक अपेक्षा आहे. NDCA त्यांना सहकार्य करायला तयार आहे. तर लवकरच मला वाटतं का ह्या वर्षी कदाचित दिवाळीपासून ही WPA नाशिकला पण चालू होईल लोकमतकडून असं मला वाटतं. कारण त्यांचं आमचं बोलणं चालू आहे. त्यात आम्ही पण आमची टीम जरूर उतरवणार.